नमस्कार मंडळी, तर आज आपण चालत एलिफंटा केव्सला, जे आहे मुंबईतच. आपल्याला गेटवे ऑफ इंडियाला जायचं तर तिथून आहे ना फेरी असतात. 250 रुपीज पर चार्जेस असतात एका पर्सनचे. गेटवे ऑफ इंडियाच्या मागच्या साईडला ह्या सगळ्या फेरीज उभ्या असतात, तर तिथून आपण अलिबागसाठी पण जाऊ शकतो. आपल्याला एलिफंटा केव्सला पोहोचायला जवळजवळ 45 मिनिटं लागतात. बोटमध्ये छोटं दुकान आहे जिथे आपल्याला वेफर्स आणि ज्युसेस वगैरे भेटतात. तुम्ही ते बघू शकता, अशा ओपन बोट्स असतात जे आपल्याला तिकडे पोहोचवतात. तिथे एक मिनी ट्रेन पण आहे जे आपल्याला एलिफंटा केव्स पर्यंत सोडते आणि आपण असं पायी पण जाऊ शकतो. लगेच 10 मिनिटावरतीच आहे ते. तुम्ही ते बघू शकता, आजूबाजूला सगळे दुकानं वगैरे पण आहेत. ह्या साईडला गाव वगैरे पण आहे जिथे आपली लोक स्थायिक आहे. आपल्याला इथे तिकीट काढावं लागते, जी आहे 40 रुपये पर पर्सन. तिकीट काढल्यानंतर बाहेर एक सिक्युरिटी गार्ड आहे ज्याला आपल्याला तिकीट दाखवून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आपल्याला ते लोक गाईड्स पण अवेलेबल करून देतात जे आपल्याला एलिफंटा केव्स बद्दल सगळ्या गोष्टी सांगतात. आम्ही थोडं लेट गेलेलो म्हणून आम्हाला इतकं सगळं बघता नाही आलं. थोडंसं लवकर जा म्हणजे तुम्हाला बघता येईल. 6च्या आत आपल्याला तिथून निघायचं असतं कारण लास्ट बोट असते गेटवे ऑफ इंडियाला जायला. इथे शॉपिंग साठी पण खूप गोष्टी आहेत, तर तुम्ही ते बघू शकता. जास्त करून आपल्या मुंबईचे सोवेनिर्स वगैरे इथे ठेवलेले आहेत.
घरी जाताना आम्हाला सनसेट बघायला भेटलं आणि हे पक्ष्यांसोबत मजा करायला पण भेटली. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा.